मयूरेशं नमाम्यहम्। विश्वात साऱ्या आद्या पूजेचा तुलाच पहिला मान रे। विश्वात साऱ्या आद्या पूजेचा तुलाच पहिला मान रे। भक्तिभावाने ओवाळूनी गाते तुझे गुणगान रे। भक्तिभावाने ओवाळूनी गाते तुझे गुणगान रे। विश्वात
भक्ती भावाने ओवाळूनी गाते तुझे गुणगान रे. शिवाजी बुधर हा बाजार करू शकतो का? ते झालं माणसं विकायचं आहे. ते तेवढं सोपं आहे का? मग काय झालं? आम्ही आहोत की म्हणजे मग काय झालं? काय हे बघा आपण तिला बोलवलं असतं पण तुम्ही पाहताय ना तिची ना ही नेहमीचीच नाटके आहे. नेहमी उशीर येते. सांगा बरं कसं बोलवलं तिला? तुम्ही कशाला म्हणताय बिस्किट नाका मारू. हे बरं
मावशी अरे मावशी अगं काही का पोरी नो लवकर पुढे येऊ. आले हा आले हाक मारिला जीव लागला ओढीला काग हाक मारिला जीव लागला ओढीला तुम्ही मला कशा करता हाका मारले मावशी मग सर्वजण चर्चा ठरलाय थाटमाट करून मकरेच्या बाजारात काय म्हणतेस काय मग मी कसं हवी का तुम्हाला वाटेची माहिती नाही तुला काय वाटेची माहिती नाही आम्हाला मला उचलून लिहाल काय मी एवढी घाट चढणार आहे मी काय सांगते का परवा ढोकळ्याच्या वाट्या बदलून आणल्यात मी हळदी कुंकवाला गेली होती ना तिकडे वाट्यात गेलेली ते म्हटलं माझ्या जिजण्यातून बसवून घेतो असं केलं ते लई दुखतात ग बरं मला सांग काय एवढा उशीर का बरं झाला तुला उशीर हा उशीर होणार का बरं उशीर म्हणजे त्याचं काय सांगू काय तुला सांगितलं ना ते तुम्हाला पटणार नाही मी का बोल जाऊ मी त्याची मावशी मागून झोपली ना ती तारा कोणी तारा आता आजच नवीन काय बाजाराला म्हणतेस काय उशीर का झाला तुम्हाला काय सांगू का बरं हल्लीच्या सुना त्यांनी सकाळी सकाळी लावलं ना तुम्हाला सुना मावशी काय अगं तेच सांगते त्यात माझ्या दोन सुना
एकदम डांबरट. म्हणजे काय करता चालली माहिती आहे काय का? काय रात्री 12 वाजे पण सिरियल बघतात तर सकाळी मेल्यांचे डोळे उघडत नाही. मेले ब्लँकेट मधून पण तसाच उठले काय. त्याच्यामुळे मला खुशी होतो का यायला. सगळी कामं आठवायला लागतात मला. त्यात तर आज त्यांनी कहच केला. त्या म्हणाले आई आई तुम्ही बाजारात जायला बरोबर आहे. चला तर मग अब्रू वगैरे येऊया. मी म्हटलं सकाळ सकाळी दुसऱ्याच्या दारात अब्रू काढायला गेली ना तुला तो भावने टूक केलं मला. हा ना पण तेवढं करून थांबले नाही त्या काय म्हणाले परत माहितीये काय आई तुम्हाला पिचिंग पण करूया. मी म्हटलं मेलेलं दगडाला पिचिंग करतात मी तर माणूस आहे. मी तेवढं करून थांबले नाही त्या. काय केलं मला ओढत ओढत नेलेली कुठे एका बंद रूम मध्ये. सांगते काय बंद रूम मध्ये नेलेली आणि तुमचा काय तो एसी का पिशी लावला. तो एसी का पिशी लावल्यानंतर आहे ना मग मी खाली वरून गार पडले ना. थंडी सोसायची मला सवय नाही. आणि तेवढं कधी थांबले नाही त्या. काय केलं तिकडून कोणतरी एक बाई आली मला खुर्चीत बसवलं. तिने एवढी मोठी रशी आणली. ती कशाला मी म्हटलं आज तुला मला पास लावतेच होते. काय पण तुला तर भरोसा नाही ना. तर आहे कसं लोकांच्या बाईने काय केलं माहिती काय केलं ती एवढी रस्सी घेतली आणि माझी तासली. मावशी काय अगं भोई दुसरे काय अगं मावशी फक्त ॲब्रो असेल काय ॲब्रो ॲब्रू? म्हणजे काय करतात पुढे सोडतात लिलिव माझ्या एवढ्या सुधारायला लागलो दुसऱ्या दिवशी. मला दिसेलच नाही झालं मग. पण तेवढं पण थांबल्या नाही त्या. मग तुमचा काय तो पिचिंग तो तेवढं भगायला भरून माती आणली. त्याला ब्लिचिंग म्हणतात काय ब्लिचिंग असला कसं लिहिलं तुमचं ब्लिचिंग तो एवढी घमेल भरून माती आणली. बरोबर आहे माझ्या चेहऱ्यावर थापली. मग चेहऱ्यावर थापल्यानंतर काय मग काय झालं मी म्हटलं आता काय दिलाव करते की काय मला. तसं नाही केलं त्यांनी. काय केलं नंतर माझा चेहरा धुतलेली त्याने. चेहरा धुतल्यानंतर फक्त मी तिथून बाहेर पडले तर नाट्याला घेत पोरं काय म्हणायला की माहिती काय काय गावात कोणतरी आज नवीन पाखरू आले वाटतं. मी बेजार पडली मी खाली शोधते वरती शोधते खाली शोधते वरती शोधते. मला काय समजलं नंतर मला समजलं तुमचा काय तो पिचिंग होता ना त्याची ही जादू आहे. आणि ते करून मी सगळं घरी गेले. मग हे माझे उभे आहे दरवाजा त्यांनी पण ओळखलं नाही. अगं मावशी हे म्हणजे कोण हे म्हणजे तुम्हाला माहित नाही. नाही अगं हे म्हणजे पती कारभारी. मग तुम्ही असे बोलला तुम्हाला कसं माहिती असणार हल्लीच्या मुलींना. तुम्ही नवऱ्याला कधी आदराला करताय. माझा तो पापिया माझा तो बापू माझा तो पिल्लू गेल्या आमच्या टायमाला त्या कुत्र्याच्या पिल्लालाच फक्त पिल्लू म्हणायचं. आता तुम्ही काय समजून म्हणता मला माहित नाही. असं झालं ना सगळं. मग आणि त्यात काय झालं माहिती काय झालं आमच्यात कसं त्या टायमाला आदर असायचा ना. तर आहे म्हणजे डोक्यावर पदर आणि नवऱ्याचा आदर आम्ही कधी सोडला नाही. त्याच्यामुळे सगळं आम्ही जपत आलो. बरं मी काय म्हणते सगळं जाऊ दे आपण बाजारात जायचं खरं बरोबर आहे पण घेतलं काही सांगितलं पाहिजे ना. मावशी ते काय सांगितलंच पाहिजे अगं सांगितलं नाही तर बाजाराला काय आपली कर्म विक्री करणार. पण बरोबर आहे तुझं. बरं मी सांगते काय कोणी घेतले दूध बाबा कोणी घेतले दही कोणी घेतले ताक आणि कोणी तू ग काय घेतलेस तू कोणी तू पण जरासं खात जा. अगं म्हणजे माझ्यासारखं होशील. काय सांगते मावशी काय झालं तसं तर तूप खाऊन जाणच झाले अगं मी गेलंच करते. आता कसली कसली अगं 180 म्हशी आहेत माझ्या. 180 म्हशी आहेत 2 टोपल्या शेण करते मी त्यांचं. म्हशी किती 180 दोनच टोकलेशन करते 2 म्हणजे प्रत्येकीच्या 2 ग. आणि पोरी तू का काय आली बाजाराला त्याचं काय झालं माझ्या बाबांची बायको आजारी पडली ना. काय माझी बायको आजारी पडली ना. काय बोलते बघ मी तुझ्या बाबांची बायको म्हणजे तुझी कोण गती. माझी आई पहिली ती बाबांची बायको नाही का. म्हणजे कोण कोण सांगते खूप हुशार आहे. बरं मावशी आता तर तू विचार घेतला पण तुझं काय आता उगाच कशाला म्हातारीच्या डोक्यावर वजन येतात. कसं कसं म्हणजे तुला पण घ्यावंच लागणार घ्यावा लागेल. हा मग बरं ठीक आहे मी माल असा घेतलाय ना कसा बरं महिलांसाठी खूप फायदे आहेत. हा म्हणजे कसं आहे आजकाल महिलांचे खूप उपवास असतात. वस्त्र खूप आहेत आठवड्यातले 7 दिवस उपवास असतात. चप्पल घालत नाही
दुपारपर्यंत वडे खातात आणि एकदा दुपार ओळखून गेली की जो घरातला माणूस भेटेल. कसं आहे, भूक लागते ना नंतर, आतड्या पिळवाटल्यानं की घरातला पण माणूस भेटेल त्याच्यावर राग काढायचा. मग त्या उपवासाचा फायदा काय मी म्हणते, तेच तर. त्याच्यापेक्षा पोटभर खा. उपवास धरा, पोटभर खा, पण कुटुंबाजवळ समाधानाने वागा, म्हणजे कुटुंब पण सुखी राहील आणि संसारही सुखाचा राहील. अगदी बरोबर, बरोबर आहे ना. मग चला शिवरात करूया. शिवरात्री गेलाच पाहिजे. यांच्या संतीला मी सुदाम संगडे आहे. देवाने अशी कामगिरी सांगितले. 16 सहस्र 108 गोपिका थाटमाट करून मोठ्या आनंदाने यमुनेचा घाट चढत आहेत. त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्यासाठी सांगितला आहे. ही कामगिरी आपण न करता आपल्या जोडीचे पेंद्याने वागण्यात त्यांना प्रथम बोलवून घेतलं पाहिजे. अरे पेंद्या, अरे काय रे काय रे आहेस कुठे? काय कुठे म्हणजे गुराशी आहे. अरे तिकडे काय करतो? इकडे लोक रे बघ. आलोच.
अरे नालाय का लाज वाटते काय जमिनीत वरती आलास काय काय पण बोलतोस तरी एवढ्या वयात जर गायछाप शोधायला लागला तर पुढच्या वेळेस बाटल्या पुढच्या वेळा कुठला काय पण बोलतो काय होतं गायच्या अरे वेड्या गायीच्या पायाचं छाप शोधतोय तू म्हणजे गायीच्या पायाची छाप हा तुला काय वाटतं गायछाप शोधतोय मी घाबरलो ना वेड्या अरे गायछाप म्हटला हा इमलवाला घाबरला ना इमल वगैरे काही करत नाही खाऊ पण नको वेड्या अरे शहाणा असला तर इमल खाऊ नको अरे ज्याने असं इमल हलवून हलवून खाल्ली ना तर भात पण आता हलवून हलवून खायला लागेल हा चेष्टा नाही सांगेल तुला मेले टीव्ही वाले काय पण सांगतील काय काय जाहिरात दाखवतात दाणे दाणे में केसर का दम अरे लोकांच्या छातीच्या चालण्या झाल्या मेलं दाणे दाणे में केसर का दम आणि तोंडात वाटलं दात बघा इमल खाल्यानंतर दात 4 दिवस धुतले नाही असं वाटतं चांगला माणूस आहे अरे मी विमल वगैरे काही करत नाही मला कसं समजणार सांगतो तुला खाऊ नको होय ना बरं ठीक आहे तुम्ही होतात कुठे एवढा वेळ काय चुकलेली वेड्या होतं कुठे म्हणजे मग भेटली का काय भेटली म्हणजे वेड्या नाना शोधता शोधता वनवा केवढा आला नाना काय म्हणतोस का हा डोक्यात विजवलं त्यानं कोणी यानं काय पण कसं करू डोक्याने करून वर्मा विजवेल अरे उगाच काय करपटलाय तो अरे वेड्या डोक्याने कसं वर्मा विजवेल तो अरे डोक्यान म्हणजे असं डोक्यात नाही रे डोकं लावून विजवलेलं आम्ही हा म्हणजे आयडिया करून डोक्यात कसं विजवेल काय मारायचं आहे तू मी काय म्हणतो काय भेटली काय भेटली म्हणजे भेटली ना हा हे काय तू गळ्यात घालून आला वेड्या हात लावू नको हा काय आलं चेष्टा आहे का ही काय आलं अरे आज कुठला दिवस आहे कुठला दिवस आहे अमावस्या आहे वेड्या मग काय आलं आणि अमावस्याच्या दिवशी ह घालून बाहेर नाही पडलास ना भूता जागोजागी झपटवतात तुला माहित नाही अजून काय म्हणतोस का हल्लीची भूता एवढी डेंजर आहेत काय रस्त्यावर काम करणार करतात ना त्यांची पोरं पण रस्त्यावर कुठं पण खेळत जातात त्यांना धरीत नाही पण एखाद्या सावकाराचा गाडीत न जाऊ दे रात्री नाही काढला तर मला विचार भूतांना पण माहितीये पैसा कुठं भेटतो हा माती त्याला काय धरती आणि मी पण त्यातल्या त्या जरा सावकार आहे ना मला जाम धरतात हे तू काय आलास काय वेड्या असं काय असतं काय अरे ते काय माझ्या गावातल्या एका माणसानं सांगितला अमावस्या दिवशी बाबा बाहेर पडू नको भूताचा आणि मग झपटवतात मी तेवढंच ऐकलं आणि आईला जाऊन सांगितलं बोल 4 दिवस सुट्टी घेतो या विषयावर तिला म्हटलं मला अमावस्या दिवशी चुकून पण रानात पाठवू नको आणि मला भूतांचं झपटवलं मग मी बा ऐकणार नाही बरोबर आहे आई पण एवढी घाबरली ना बाबा नको अरे बघत शोधतो कोण मी तेवढंच ऐकलं आणि 4 दिवस हातरून सोडलं नाही बरोबर आईचं काय अरे तुझी काळजी आहे म्हणून बोलली आई तुला होय आणि मेल्या भूता झपटवता खरं आहे अरे हे लोक पूर्वी कशाला बांधायचे सांग कशाला सायकलला बांधायचे का बांधायचे का बांधायचे अरे पूर्वी लोक सायकलने प्रवास करायचे हा आता सायकलने प्रवास करणारा माणूस लांब पल्ल्याला निघालाय मध्येच कुठं पाण्याची सोय नसेल तो काय करायचा माणूस काय करणार सायकलला लिंबू बांधायचा आणि मधीच ताण लागली लिंबू कापायचा अर्ध लिंबू तोंडात पिळायचा पुढे जायचा एवढीच ताण भागाची म्हणून हा लिंबू बांधायचा लिंबाचा फायदा तर काही येडं होतं काही लिंबू बांधायला लिंबाचं ठीक आहे आणि ह्यावरती मिरच्या कशासाठी बांधलेल्या मिरच्या म्हणजे अरे तो सायकलनी जाणारा माणूस भाकरी घेऊन गेलाय भाकरी बरोबर खायला काय नसेल तेव्हा ती लोक काय करायची काय करायचे सायकलला 4-5 मिरच्या अडकवून जायची आणि मधीच भूक लागली का याचा ठेचा बनवायचे आणि भाकरी बरोबर खायची हा मिरचीचा पण फायदा आहे रे वेड्या उगाच काय लटकवायचे ते बरं ठीक आहे लिंबू मिरचीचा फायदा ठीक आहे खाली बिब्बा कशासाठी बांधला बिब्बा वेड्या तो टेकायला कुठे टाकायला अरे वेड्या आता सायकलने जाणारा माणूस चुकून मागून त्याचा इस्किटन झाला काय झालं इस्किटन अरे ऍक्सिडेंट बोल ऍक्सिडेंट इस्किटन तुला इंग्लिश बोलता येत नाही ना मग बोलू नको मला काय सांगतो मला इंग्लिश बोलता येत नाही अरे इंग्रज आपल्या देशात परत येते माझ्या डोक्यावर हात ठेवून गेला परवा भाषण केलं ना गावात इंग्लिश मध्ये एक माणूस जागेवर थांबला नाही सगळे भेटायला आले मला कोण हा माणूस गावात इंग्लिश बोलणारा एवढं भाषण केलं ना लोकांना समजलं ना मला समजलं इंग्लिश मध्ये बोल नको मराठीत बोल अभ्यास बोल अभ्यास तो झाला आणि पायाला जखम झाली अरे बिब्बा कापून चेपलास ना जाग्यावर जखम बरी झाली पाहिजे वेड्या म्हणून ही लोक सायकलला बांधून जायचे पण हल्ली काय झालंय पूर्वी लोक सायकलला बांधायचे ह्या कारणासाठी पण आता 5 लाखाची गाडी घेणार आणि त्याला 3 रुपयाचा लिंबू बांधणार म्हणजे चला आमचा 5 लाखावर विश्वास नाही जेवढा 3 रुपयावर आहे बरोबर आहे म्हणजे कसं आहे
ज्याच्या मनगडात ताकद आहे ना तो लिंबावर कधी विश्वास ठेवीत नाही. हो बरोबर आहे. हा म्हणून तुला आणि ह्याच्यावर काय लिहिलंय सांग. बुरी नजर वाले तेरा मुख आला. अरे माणसाचा तोंडच काला आहे त्याला लिंबू काय करेल. शेजारला नुसती बाई घेताना टू व्हीलर तर ह्याची एवढी जळते ना त्याला खान राहिला असेल कुठं कर्ज काढून घ्या. अरे तुझं काय जातंय त्याला कर्ज काढून घेतो कुठं खान राय. माणसाची प्रगती बघवत आहे म्हणून हे मी घरात हे बांधून आलोय. हा माझी प्रगती फुल होते ना जेवढं बघतात त्यांची तोंडा खाली आहे. हा तू माझ्यावर जळू नको. मी कशाला जळतो? उद्या काला पडशील काय असं काही नाही. उगाच नाही घालून फिरत आहे. मी काय होतो याचा फायदा भरपूर समजला मला. हा पण हे जर मी आता विकायला घेतलं तरी काय लिंबा मग फायदा होईल ना. होय होय होय. अरे लिंबा विकून लोकांचा फायदा झाला असता ना तर लिंबूवाला असा सावकार झाला असता त्याला बंगलं बांधला नसते. मग तू लिंबू विक म्हणजे गावात भगत कमी आहे त्याच्यात अजून 2-4 वाढतील. तसं नाही. तू फक्त काय टेकून कसं कमावता येईल ना तेवढं काम करायला नको तुला. फायदा आहे म्हणून बोलतो रे. हा बरं ते जाऊ दे. तू आम्हाला कशाला बोलवलं ते कशाला बोलवलं म्हणजे तुम्हाला माहित नाही. आता माहिती असतं तर मला विचारलं असते काही. अरे वेळ आहे बा 16 शस्त्र 108 गोपिका हाट माट करून मोठ्या आनंदाने यमुनेचा घाट चढत आहेत. अरे त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा आपण. म्हणजे काय करायचं. अरे वेड्या गवळणीनं अडवायचं आपण. गवळीने ना अडवायचं. जन्मात येऊन तू कधी चांगलं काम केलंय. हा काय झालं. गावात ह्याच्या बेड्या घाल त्याचा बांधड त्याची वाटाड. अरे जन्मात येऊन काहीतरी चांगलं काम कर ना. आणि मेल्या त्या बायकांना अडवू नको. 50% आरक्षण आहे जागेवर तांगड्या तोडतील. माहित काय अजून तू बाहेर फिरत नाही. अरे वेडा तसं काही नाही. आपण गोकुळातल्या गरजूत मथुरेला जाऊ द्यायचं नाहीये. म्हणजे असं आहे का. असं आहे म्हणजे कृष्ण देवांचं काम आहे. गाड्या पहिले नाही सांगायचं माझ्या कृष्णदेवांचं काम आहे. बापरे गवळी नाही कुठं. म्हणजे गवळी पाहिल्या पण नाहीस तू. अरे आता नाही चीट पाकरून नाही वाटलं दिसले वेड्या. काय म्हणतो. छे बरं ठीक आहे माझ्या मागून या. मी दाखवतो या. तूच तर असलास ना. हा मी हसलोय. अगं हा मी खोकलोय. माझं सुका खोकला आहे. काय का हसला ना. अरे मेल्या मी हसलोय नाही. मी हसलोय नाही. मी खोकलोय. काय मी सुका खोकला आहे माझा. अरे मेल्या काहीतरी उपचार करून घे. नाही त्याचं काय झालं. असला कसला तुझा खोकला. त्याचं काय झालं. काय बायका वाढल्या ना. बायका वाढल्या नाही काय. मेल्या पोरांना पोरी भेटत नाही लग्नाला आणि तू म्हणतो बायका वाढल्या. अगं बायकामध्ये हा असल्या बायका ना बायका या बाईक बोल की मग. अगं एक गेली तर काय म्हणशील. बाईक गेली. आणि 10-12 मिळून गेले तर त्याचं काय झालं. त्या बायका 10-12 मिळून गेल्या. मेल्याने एवढं सायलेन्सर मागे लावलेलं. हा धूर माझ्या नारड्यात गेला. नारड्यात जो धूर गेला आणि खोकला लागला तो अजून गेला नाही माझा. काम कर उपचार कर तू लागले तरी. आणि कुणाच्या जवळ जाऊ नको. नाही मी कुणाच्या जवळ जात पण नाही. पण तू चुकून मागून माझ्या जवळ येऊ नको. म्हणजे मी कसा हा सोचतोय तरी पण तुझी पुढी बघता मला वाटतं 4 दिवस नाही टाकायला. काय पण काय बोलतो त्यांना. काय पण काय अरे तिची बॉडी बघून 4 दिवस तरी खोकला असेल. अरे याचा नुसती अशी खोकली ना तर 4 हाडा आपोआप मोडली. काय घेणं देणं नाही. काय बाई आहे काही बाई आहे. तू खोकला नाही तू हसत होतास. याला कारण काय. हसलो म्हणजे नाही नेत्रमनी बायकांनी घातले धोतर. कोण बोलला आपल्याला नुसती काठी आहे पण आग आहे नुसती आग. तुला देवाला 2 डोळे दिलीत ना. देवाला नीट बघत ना की. देवान 2 डोळे दिले मग मला काय गोटे दिला नाही. नीट बघत ना. बघतामध्ये मी बरोबर बघतोय. काय धोतर दिसते. मग हे काय आहे. मेल्या नंबर साडी आहे ही. ही 9वारी साडी आहे. मग मी म्हटलं धोतर लावून हरिपाठाला निघाले हो काय. तुला काही कधी दिसलं नाही.
पण नऊवारी साडीला असं असतं काय मग नाही ह्या हल्ली गायबच केलेल्या आहेत ना अरे ह्या असल्या साड्या कोणाची नेसतं काय पोरी तेवढ्या लग्नात साडी नेसून येणार ह्या त्या नऊवारी काष्टी लावणार आणि टुमकट आणि दुसऱ्या दिवशीच्या घराकडनं बाहेर जा ही जाग्यावरच बाहेर त्यापेक्षा मी काय म्हणतो हा 10-12 हजाराचा शालू आणण्यापेक्षा ना त्या बाईला 5 हजाराचा गाऊनच आणायचा नवरीला तिला मोराची पिसा लावायची मागं शिमावर उभी करायची तिला गावकऱ्यांनी मागं थांबायचं आणि पलवीच आणायचं आता तू मला सांग ही आपली संकुत्री आहे काय काय संकुत्री संस्कृती कोणती? तीच काय ती आहे काय अरे पण वेड्या आणि ती स्टाईल आहे कसली स्टाईल नाही ना नऊवारी अगदी जड होतं त्या लांब होतं त्या इकडं हात घाल इकडं हात घाल इकडं फिर एवढं कष्ट करायला कोणाला टाइम नव्हता म्हणून ती आवड केली 6 वारीवर आणली पोल लावायला लागल्या म्हणजे त्याला लावलं आणि काय केलं हल्ली तुम्हाला काय दिवसात त्याला पण कंटाळले नाही काय तर पंचायत सांगितलं मग काय झालं त्याला इकडं ओढणी टाक तिकडं गाड्या ओढ इकडं मान त्याला कंटाळल्या आणि नंतर मग हा झग आणली म्हणजे झग अजिबात त्रास नाही घालायला एक अशी समोर धरायची एक हात तिकडे घालायचं एक हात तिकडे घालायचं मध्ये मान टाकली अजिबात त्रास नाही खूप सोपं आहे त्याला पण कंटाळल्या काही दिवसात आणि पॅन्टी घालायला लागल्या काय पॅन्टी घालायला लागल्या वेळी घालू दे की काय झालं काय झालं त्यांनी पॅन्टी घातल्यामुळे आमच्या बापांच्या पॅन्टी केवढ्या महाग झाल्या हे बरोबर घापचट्टी फिरायला आम्ही धोतरा बिजरा घालून फिरताय नाही इला झाला आमचा मग ठीक आहे मग आणि काय दिवस चांगल्या घातली आणि काय दिवसांनी मेल्यावर कुठली अवरस आली तर इकडं पाटलेल्या तिकडं पाटलेल्या म्हणजे लोकांना जेव्हा भेटत नव्हतं ना तेव्हा लोक शिवून घालली आता मेल्याला चांगलं भेटत तर फाटून घालताय अरे वेड्या ती स्टाईल आहे कसली फाटलेली पॅन्ट घालायची फाटली घालायची स्टाईल नाही ती त्याच्या मागं मोठं शास्त्रीय कारण आहे त्याच्या मागं मोठं शास्त्रीय कारण आहे कसलं रे मेंदूला हवा लागायला पाहिजे ना कशाला मेंदूला हवा लागायला पाहिजे ना मेंदू इथं असतो मग कुठं असतो रे? मेंदू इकडं असतो होय का जे चांगले कपडे घालतात ना त्यांना इकडं असतो आणि जे फाटलेले घालतात त्यांना इथंच असतो काय म्हणतो हा दादा हे सगळं असं असतं मग बरं ठीक आहे असंच असतं वेळा उगाच काय फाटलेल्या पॅन्टी घालतात काय पण काय सांगतोस त्याला नाही, तुझ्याकडे बघता मला वाटतं तुला 2 मेंदू असतील अरे एवढ्या गर्मीत एवढे कपडे घालून घालायचे ना अरे वेड्या माझा पोशाखच तसा आहे होय नाही हा बरं मी काय म्हणतो डोळे पाहिल्यास पाहिल्या म्हणजे सगळ्या नजरेत भरून घेतले व्यवस्थित पाहिल्यास ना वेळाच काय त्यामध्ये एक म्हातारी आहे हा एक म्हातारी आहे त्यामध्ये मेला पुसलं तुझं तोंड कारपटलं कालीच तुला नाही मला पहिलं सांगायला झालं काय काय झालं? अरे मी सगळ्यांना गवळणीच्या नजरेत बघितला म्हातारीच्या नजरेत मी कुणाला बघितलंच नाही अरे त्यामध्ये एक म्हातारी आहे तिला काय विचारू तुला जाऊन असं विचार तुम्ही आलेल्या कुठून जाणार कुठे एवढंच ना कोणी नाही धरलंय कशाला सोडा सोडा ओरडतोय मावशी आईचा म्हातारी म्हटलं तुला नाही हिला हा मग काय अरे माझ्या मुलीला म्हातारी म्हणतोस तू? काय अरे तुला सर्वांनी म्हातारी म्हटला परत तरी ए, कळलं? शाले तू मला शिकू नको धरून अगं जन्म गेला माझा बायका व्हायला लागल्या काय माहिती तुम्हाला जन्म गेला माझा बायका व्हायला लागल्या हीच काय ओळख तुझी ही मुलगी आहे माझी तुला दिसत नाही कोण ही हा? ही मुलगी आहे अरे वेगळ्या वयाला लहान आहे म्हणून ती उंचीला लहान आहे मी म्हटलं म्हातारी झाली अरे वा, मला उत्साह. आणि तू कोण आहे ही म्हातारी आहे हा मी म्हटलं पण धारण मध्ये उभा आहे का काय तुला दिसतं ना मी तू म्हातारी आहे मग मी तुला ओळखलंच नाही तुला अरे म्हणजे एवढी चांगली बाई म्हातारी कशी असू शकते ते फक्त गाल आतमध्ये गेले नसते ना तर तू चिकनीच होती या मी मेहनत करते गालावर भरपूर मेहनत आहे. फुगं फुगवायला घेते त्यांचं फुगं फुगवतात त्यांचं गाल पण असं आतमध्ये जातात वेड्या मेहनत करते ती होय ना त्याच्यामुळे अशी अवस्था आहे गेली वाढलीच कुठे ही
म्हणशील तसं नाही रे, माझ्या उंचीला कारण काय माहिती का? काय माझे आजोबा तिला हा. ते फार जुल्यातले होते. काय काय आजोबा माझे फार जुल्यातले होते. माझा परवा नवीन आणला माझा बाई आहे ही. मी आता आजोबा जुन्यात असेल काय नवीन आणतील काय लोक माझा नाही रे, जुल्या म्हणजे जुल्या विचारांचे होते. आणि त्यांनी कसं आहे, मी लहानपणी लहान होते ना एकदम. बांधाचा दगड आणि काढून डोक्यात घाल माझ्या मरून जाऊ दे मला बघा लहानपणी पोरा लहान असतील का मोठी जाऊन मला येते असं नाही रे, बाई तसं नाही, उंचीला लहान होते. हा हा तर माझे आजोबा काय म्हणाले, काय म्हटले की माझ्या नातीची आता का उंची वाढणार. बरोबर म्हणून त्यांनी ग्रहणाचा दिवस बघितला आणि गावाला जेवण घातलं. त्याच्यामुळे ते एवढी पहिले लोक नाही का म्हणायचे ग्रहणाच्या दिवशी ओढल्यानंतर उंची वाढते. म्हणजे ग्रहणाच्या दिवशी तुला गावात वाढला मला वाटतं 2-4 ग्रहणाला अजून ओढली नसती ना तर कुठं गेली असती त्याला पत्ता लागला आता तोट्याला काय माहितीये, काय माझी उंची एवढी असल्यामुळे मला नवरा मिळाला. ते गावातले 4 जण ऍडमिट होते परवा कशाला? तुला बघायला आलेले बरे झाले हिला बघायला गेले ना असं उंबरड्यात बघितले तिथनं मागच्या मागं पडले तर मेंदू बरा पडले 4 जण सर्वरी झाले गावात म्हणजे आता एवढे फुलटे फुलते. हा त्याच्यामुळं मग ते सर्व काय जाऊ दे मी तुला असं विचारतो तू आलीच कुठली आणि जाणार कुणीकडली मेलं तुझी कडली बोलली नाही. काय बोलतोय काय हा? अगं मावशी मला आता जीवन द्यायला लागेल. कशाला जीव देतोय अगं आलीच कुठली आणि जाणार कुणीकडली काय बोलतोय हा? विचारतो तू आलीस कुठून आणि जाणार कुठे हा हिला कुणीकडली आणले हिला समजतंय माझीच मुलगी आहे ती. हा अरे पण आम्ही गोकुळातून आलेले मथुरेच्या बाजारी जाणार. हा मग एवढं कळतंय ना तुला एवढं कळतंय ना तुमच्या म्हाताऱ्यांचं असंच असतं डॅमरेट आहे तू म्हातारी काय? तुला सगळं माहिती असतं पण कसं आहे म्हाताऱ्या बायकांचं कसं मी तुला म्हणून सांगते मला सांगू नको ती तिसरी लाग मी तुला म्हणून सांगते बाय गावातला सांगू नको आपल्या गावात करते पण मी तुला म्हणून सांगते आम्ही गोकुळातून आलेले मथुरेच्या बाजारी. हा जावा ना जाणार ना? जावा ना. अरे तुला पण काय आवडते? ए, तू मला मार त्याच्या नादाला नको लागू काय? अख्ख्या लॉकडाऊन मध्ये रेशन एकट्यात घालला नाही नुसतं सडकला ना तरी जागेवर चपाती गेली पण काय सांगतोस त्याला? काय पण काय सांगतो विचारलं त्यांना विचारलंच ना? घाबरतो काय काय सांगितलं काय त्यांनी? नाही तू ऐकलंच नसशील तू जसा काय लांब उभा ना त्याला ऐकायला गेले काय अरे वेड्या तसं नाही. अरे मी तुम्हाला काय काय सांगितलं ना, हा. तुम्ही काय काम केले ते मला पाहायचं आहे. तुझं कसं आहे माहिती का जुन्यातले गावकर असायचे ना सगळा विषय माहिती असणार पण मीटिंग बसल्यावर काय विषय आहे बे? म्हणजे शेरभर वाऱ्या घे पण मला गावकर अशी याची अवस्था आहे अरे वेड्या तसं नाही. तुम्ही काय काम केलं ते मला पाहायचं आहे. हा तुला आता इंग्लिश मध्ये सांगतो इंग्लिश मध्ये काय बोलतो ते? अरे वेड्या इंग्लिश बोलताना एवढंच बोलायला लागतं का आम्ही जोगात ना इंग्रज लोक कसे बारीक आहेत ते अरे आतड्या पिलवटतात आत्या ते इंग्लिश बोलतो ना, जोर जोर लावा. लावा लागतो त्या गोकुळातनं आल्या आणि मथुरेच्या बाजाराला झाल्या. मथुरेच्या बाजाराला झाल्या. काय तू बोलतो हे फतुरेच्या नो मथुरा यू नो मथुरा 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 मथुर बैलगाडा शर्यत अरे आतून ना तू काठी हलवायला अरे मेल्या मथुरा मथुरा मथुर बैलाचं काय होय काय बोलतोस ते मला समजत नाही. तू थांब बाजूला, मी विचारतो जाऊ. त्या बा तुझ्या कोंबड्यानं उजळू दे एकदा कोणत्या तरी कोंबड्यानं उजळू दे शांतता, मी विचारतो बा. हे म्हातारे अशी पुढे काय रे काय झालं तुम्ही आलात कुठून जाणार कुठे? अरे आता याला सांगितलं ना मी मला सुद्धा सांगावं लागेल. काय रे हा कोण आहे तुमचं गावकर आहे गावकर तू परवा मिटिंगला पोलीसच्या दिली मग अख्ख्या रातभर जागवला नाही मी हे वेड्या, काय पण काय सांगतोस? मामावशी तसं नाही. तुम्ही आल्यात कुठून जाणार कुठे ते सांग फक्त. अरे आम्ही गोकुळातून आलेले मथुरेच्या बाजारी जाणार मथुरेच्या बाजूला जाता रस्ता प्रतिबंध केला आम्ही. अरे काय झालं रस्ता बंद आहे हा, का पण? हायवेचं काम कोणी घेतलं नाही आम्ही गेले 4 वर्ष रस्ता बांधताय पूल बांधली नाही तेव्हा रगाडला खाली काय सकाळपासून लेवली काढतात त्या कॅमेरा काय तर मेले नाही आणि उन्हात तानात ना नुसतं हो फिरली पण रस्त्याची लेवल काय बघाल लेवल काढणार नाही लेवल नाही म्हणून तुम्ही काम घेतलं. म्हणजे नुसतं काम घेतलं ना फुल तयारीत आहे मी
कसल्या? 10 बायका शेलकोला घेऊन तयार आहे, 10 बायका 10 गडी चोपणी घेऊन तयार आहे. कशाला वाटलं बनवा? मग नाही, त्या शेणाचे रस्ते असतात काय, डांबराचे रस्ते असतात. हल्लीचं डांबराचं रस्ते मी डांबर टाकणार रस्त्याला खाली खाली डांबर वरतीवरनं खडी टाकलं का खडी विचार करते शिवू का नको पैसे गाऊन गाऊन कॉन्ट्रॅक्टरच्या पोटाला कधी रोधक आले पण रस्त्याचा खड्डा अजून आहे तसंच आहे. वरून डायरेक्ट खाली पडला. मग रे काय काय पण सांगू नको त्यांना. अरे पण तू सांग. आम्ही गोकुळातला द्यायचो मथुरेला लावू देणार नाही. अरे पण त्याला कारण काय, कारण काय म्हणजे काहीतरी कायदा वगैरे असेल ना त्याला? कायद्याशिवाय आम्ही आलो काय सांगतो ना. ठीक आहे, सांगू टाक. ऐकून घे. कायदा पटला, पण तुम्ही कोण? कोण म्हणजे आम्हाला ओळखलं नाहीस तू? नाही ना. हमरे को नहीं मार गया हाँ हमरे को अरे हाँ हम गाय चराने को जाते हैं दगड़ी के पार्टी लगती है अरे ला, आता बरा होता. त्याला मध्येच काय झालं? अरे मावशी तू आता हिंदीमध्ये बोलतो हिंदीमध्ये. हाँ त्याला सगळे भाषा येतात बोलता. म्हणजे तुम्ही कोण? तुमची नावं काय? हे नाव सांगून टाक हे बघ आम्ही कृष्णदेवाचे सवंगडी आहोत. हाँ म्हणजे तो सावळ्या? देवाला सावळ्या बोलतेस मग रे, अरे आमचा दही दूध चोरतो तोच ना काळ्या. देवाला काही पण बोलायचं नाही. देवाला आपण परगड्यात टाकीन असं घरा फिरवी नाही माहित तुला देवाला तू बोलतेस माणसाचं असंच आहे. साधू संत सांगून गेले देव माणसात आहे देव माणसात आहे पण माणूस माणसाचा देव ओळखीचा आला जोपर्यंत माणूस माणसात आहे देव माणसात आहे तोपर्यंत माणूस माणसाला ओळखत नाही. ज्याचा त्याच्यातनं निघून गेला तो माझा गेला ग माझा गेला आजच्या रातभर तुमच्या देवाची गमगिरी. कृष्णदेवाचे सवंगडी हा पेंड्या हा वाकड्या आणि मी सुद्धा. तिला वाकडा आहे तो सरळ आहे आणि सरळ आहे तो वाकडा आहे. आमचा तसंच आहे. होय का? हा काय झालं? पण सगळं काय तुमचं झालं? सगळं झालं नाही अजून थोडासा कायदा बाकी आहे. मग सांगून टाका की. देवांच्या हुकमानं आणि आमच्या कायद्यानं या ठिकाणी थोडा वेळ बसावं लागेल. ठीक आहे. बसून घ्या लवकर. घाबरले बसणार काय नाही मग? काय? हा.
मी काय होतो इथं जवळ व्यवस्थित बसतात त्याच्या बघून काय ते बघून यायलाच पाहिजे. आणि मेन मध्ये किती आहेत ते पण मोजून आहे तर सांगायला लागेल हा सगळं सांगायला लागेल ना. अरे नावा सहीच घेतो मी. लवकर जाऊ नये तू पण जा. तू लक्ष ठेवा बरोबर किती येते मोज. आणि काय रे हा? काय रे डायरेक्ट. बोल काय काम आहे अरे मोठ्या माणसाला काय रे काय हो तरी म्हण. हा मोठ्या माणसाला काय रे पुढी काय आणि म्हातारी रागात ते बघा केवढी. त्यांची नावं विचारून काय त्यांच्या जातीचे दाखले काढणार आहे? नाही, त्यांच्या जातीचे दाखले मी काढीनच पण तुझ्या उत्पन्नाचा पहिला दाखला काढ. मला तुझं उत्पन्न कमी आहे त्याच्यामुळे ही अवस्था आहे. गेल्या काय ते नीट बोलत जा. आता जाऊ त्यांची नावं. तुझं पहिलं नाव सांग. तुझं पहिलं नाव सांगतो तिथं. माझं अजून पार्सलच नाही केले. हा पार्सल नाही केले माझं. मग थांब आता 4-5 वर्ष अजून. का रे? एकदाच करू वारसा. कधी? खाली नेताना हे काय म्हणतोस रे? चल बस चल. धन दिलाय ना आता काय उठत झाले ना काम व्यवस्थित म्हणजे 4 आहेत ना बरोबर मोजून घेतलं. 4 बरं व्यवस्थित मोजलंस ना इंग्रजी वापरतो 4 आहे. हा बरं व्यवस्थित बसलेत ना आता आपण किती लेवल लावून काय सांगायचं अरे सगळ्या गवळ्यात पिंपळाचे नाही बसून ठेवलं एवढंच सांगायचं आहे. चल लवकर जाऊन सांगूया हीच मगाशी कवलं. तीर्थाल, सप्तपाताल, सारंगकाल, कंसाचा चोरवचन वांदरी, काही वचनात राहत नाही. त्याच वेळी आकाशाची झाली. विसर्जन, संतांनो, तुम्ही घाबरू नका. मी देवकीच्या पोटी 8 अवतार धारण करून त्याच कर्मचाऱ्याला दर्शन घेतो. पण हो, सुद्धा मला सांगितलेली कामगिरी त्याने कोणत्या तऱ्हेने पार पाडले हे प्रत्यक्ष जाऊन पाहिलं पाहिजे. कोण जाणार नाही? आम्ही गौरवणी बघून काय आज? नाही ना हा सर्व अगोपणा त्या म्हातारीचा गुन्हा. हे म्हातारे कोण आहे तो कोणी पण आहे. अगे राधिके काय का मावशी कधी पुढे त्यांना ओळखायचंय बघ. होय आपण कोण जय श्री भगवान. हे श्रीकृष्ण भगवान असे नसतात मग कशाचा? पायी पद्मा बेबी हिरा मस्तकी तुरा कटवेर हात आणि विठ्ठल उभे असतात राधिके ज्याचा वेश करावाच लागतो. मग सांगा आपल्या जन्माची देवकीचा